नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजनेअंतर्गत जुन्या पांधन रस्त्यांनाच नवीन दाखवून सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजना समितीचे सहअध्यक्ष उदयसिंग यादव यांनी केला आहे। या प्रकरणाची तक्रार संबंधित विभागांसह पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। रामटेक इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते उदयसिंग यादव यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ता योजनेतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला। यादव म्हणाले की राज्य शासनाने यापूर्वी विविध नावांनी पांधन रस्ता योजना राबवली होती। त्या योजनांमधून रामटेक तालुक्यातील अनेक गावांमध्ये पांधन रस्त्याची कामं पूर्ण करण्यात आली होती। मात्र सध्या त्या जुन्या रस्त्यांना नवीन दाखवून निधी खर्च केल्याचा संशय असून यात सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। यासोबतच गेल्या 12 ते 13 वर्षात विविध पांधन योजनांतर्गत किती रस्त्याची कामं करण्यात आली आणि त्यावर किती निधी खर्च झाला याचाही लवकरच खुलासा करणार असल्याचं यादव यांनी सांगितलं। या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन तसेच संबंधित विभागाकडे करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली है। वो रास्ते बन चुके हैं तो उसको फिर से बनाने की कोई ज़रूरत नहीं है। उनके नाम पे बेफजूल पैसा निकाला जाएगा तो अंजादन 2.5 से 3 करोड़ रुपए का उसमें अपहार हो जाएगा। यह अनियमितता नहीं होनी चाहिए, इसलिए मैंने वहाँ शिकायत दी SDO साहब को रामटेक की आप इसकी सारे जितने रास्ते प्रस्तावित है जो मंजूर है उनकी एक बार फिर से पुनर्परीक्षण कर लीजिए, उनकी जांच कर लीजिए। प्रत्यक्ष उनको देखने के बाद जो रास्ते मंजूर है या मजबूत बने हुए हैं उनको कैंसिल करके किसानों की जहाँ पे भी मांग है वहाँ पे हम दूसरे रास्ते मंजूर कर देंगे। तो जो डबल रास्ते बने हैं और उनके वर्क ऑर्डर हम दे चुके हैं वो सारे रास्ते एक बार चेक करके कैंसिल किए जाए।